गुरु मातृ पिता गुरु बंधु सखा, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। गुरु मातृ पिता गुरु बंधु सखा, गुरु मातृ पिता गुरु बंधु सखा, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। प्रियतम तुम्ही प्राणनाथ तुम्ही, प्रियतम तुम्ही प्राणनाथ तुम्ही, तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। तेरे चरणों में स्वामी मेरे कोटि प्रणाम। तुम्ही भक्ति हो, तुम्ही शक्ति हो, तुम्ही भक्ति हो, तुम्ही शक्ति हो, तुम्ही मुक्ति हो, मेरे भोले शिवा। तुम्ही मुक्ति हो, मेरे सांब शिवा। गुरु मातृ पिता गुरु बंधु सखा, गुरु मातृ पिता। सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा। राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज। आता वंदीन संत सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी। वैशाख महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तिला वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा, बुद्ध जयंती असं म्हणतात। आणि आजचा दिवस गौतम बुद्धांच्या जयंतीचा आहे। वास्तविक आजचा दिवस म्हणजे 3 दृष्टीने महत्वाचा आहे। म्हणजे गौतम बुद्धांचा जन्मदिवस, गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली तो दिवस, आणि गौतम बुद्धांचा महानिर्वाण झाला तो दिवस। तिन्ही दिवस एकच आहेत। म्हणजे अशा तिन्ही घटना एकाच तारखेला झालेल्या मी तरी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकल्या आहेत। एकाच दिवशी बघा। आता गौतम बुद्धांचं म्हणजे ते बौद्ध धर्माचे संस्थापक, तत्वज्ञ, ज्ञानी शब्द म्हणणं सुद्धा त्यांना कमी आहे, मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि ज्यांनी बौद्ध धर्म स्थापन केला म्हणून त्यांना बौद्ध धर्माचे संस्थापक, महागुरु, महामानव म्हणतात। आता या गौतम बुद्धांबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस भारतामध्ये सर्व ठिकाणी साजरा केला जातो, स्पेशली उत्तर भारतात। आणि संबंध जगामध्ये जर आपण बघितलं तर नेपाळ, काठमांडू, म्यानमार, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया अशा अनेक ठिकाणी, म्हणजे चायना, जपान, थायलंड अशा अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचे जास्तीत जास्त अनुयायी आहेत।
जर आपण या बौद्ध धर्माबद्दल बघितलं तर सर्वात जास्त अनुयायी ख्रिस्त आहेत. ख्रिस्ती धर्माचे म्हणजे येशू ख्रिस्ताचे भक्त. म्हणजे पुस्तकामध्ये जो आकडा दिलेला आहे तो म्हणजे 2 अब्ज एवढे येशू ख्रिस्तांचे अनुयायी आहेत. आणि त्याच्या खालोखाल गौतम बुद्धांचे अनुयायी आहेत. म्हणजे यांचा आकडा आहे 1 अब्ज 8 पॉइंट. म्हणजे येशू ख्रिस्तांच्या भक्तांच्या खालोखाल गौतम बुद्धांचे भक्त सर्व ठिकाणी आहेत. सर्व देशामध्ये 180 देशामध्ये हे विखुरले गेलेले आहेत. यांची पवित्र स्थानं जर आपण बघितली तर म्हणजे गया जे काशीजवळ आहे, नंतर लुंबिनी असं एक आहे. म्हणजे ही तीर्थक्षेत्र आहेत बौद्धांची. आणि या तीर्थक्षेत्राला म्हणजे गया बद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. हे जे लुंबिनी मी तुम्हाला सांगितलं, लुंबिनीला गौतम बुद्धांचा जन्म झाला 573 मध्ये. आता गौतम बुद्ध मुळात त्यांचे वडील राजे होते. म्हणजे राजाचा मुलगा राजकुमार ज्यांचं नाव सिद्धार्थ ठेवलं गेलं होतं, जे राजा शुद्धोधन आणि मायावती यांचं पुत्र होते. पण पुत्र जन्माला आल्यानंतर 7व्या दिवशी त्यांच्या आईचं निधन झालं आणि त्यांचा सांभाळ त्यांची मावशी आणि सावत्र आई गौतमी हिने केलेला आहे. म्हणून त्यांना गौतम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यांचं नाव सिद्धार्थ, पण गौतमीने सांभाळ केला सावत्राईने म्हणून त्यांना गौतम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. यांचं दुसरं नाव म्हणजे शाक्यमुनी. गौतम बुद्ध या अनेक नावांनी त्यांना ओळखलं जातं. आता या ठिकाणी आपल्याला सांगायचं झालं तर गौतम बुद्धांच्या बद्दल सांगायचं झालं तर लुंबिनी जे तिथे आहे, तसं मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं तीर्थक्षेत्र कुशीनगर जे गोरखपूर उत्तर प्रदेशात आहे ना, बिहारजवळ उत्तर प्रदेशात कुशीनगर त्या ठिकाणी त्यांचं महानिर्वाण झालेलं आहे. म्हणून कुशीनगर सुद्धा एक त्यांचं महत्वाचं तीर्थक्षेत्र मानलं गेलेलं आहे. आता गौतम बुद्धांचं जर आपण बघितलं तर जगामध्ये इंग्लंडची जी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे, त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने एक आराखडा काढला की 10,000 संत असे त्यांनी बघितले, 10,000 की ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून जगातल्या मानवांसाठी महान कार्य केलेले आहे. अशा 10,000 महामानवांची त्यांनी यादी तयार केली. आणि या यादीमध्ये आता साधे लोक बसतील का? नाही. महामानव म्हणजे महागुरु अशी त्यांनी जगातली 10,000 लोकांची यादी केली. त्याच्यामध्ये पहिलं स्थान गौतम बुद्धांचं आहे. गौतम बुद्धांना पहिलं स्थान दिलेलं आहे, कारण त्यांचा मानवतावादी धर्म, मानवासाठी केलेलं महान कार्य आणि त्यांचा दृष्टिकोन काय होता? अहिंसा, सत्यावर त्यांचा भर होता. ते काय सांगायचे आपल्याला आपल्या बोधातून? जेव्हा ते गयेला गेल्यानंतर म्हणजे ज्या वेळेला त्यांनी, तुम्हाला आता पहिलं माहिती आहे की गौतम बुद्ध असे बाहेर जात असताना त्यांच्या या गाडीत बसले होते, म्हणजे काय म्हणतात तुम्ही ती घोडागाडीत, आणि त्यांचा सारथी त्यांना घेऊन चाललेला होता. त्यांनी जाताना 3 दृश्य बघितली. एक म्हणजे वृद्धग्रस्त बघितला, एक आजारी मनुष्य बघितला आणि एक प्रेत यात्रा बघितली. तेव्हा त्यांनी म्हटले की ही सगळी गर्दी कसली चाललेली आहे. त्यांनी ते आपल्या याला नोकराला विचारलं. तेव्हा तो म्हणाले ही प्रेत यात्रा आहे. म्हणाले म्हणजे काय? ते म्हणाले हा जो ज्याला घेऊन चालले सगळेजण, ही व्यक्ती मेली आहे, जिवंत नाही, म्हणून त्याला त्या स्मशानात घेऊन चाललेले आहेत. मग त्यांनी बघितला एक आजारी मनुष्य जर्जर झालेला. तेव्हा त्यांनी विचारलं की याला काय झालंय? म्हणाले हा आजारी आहे. तिसरा एक बघितलं
की वृद्ध मनुष्य बघितला, चक्कड वृद्ध मनुष्य. ते म्हणाले बापरे, म्हणजे ही पण अवस्था आहे का आपल्याला? म्हणजे तेव्हा ते लहान होते वयाने, त्यांना ते काही माहिती नव्हतं. पण त्यांनी सांगितलं की ही वृद्ध अवस्था ही सगळ्यांना आहे. या तिन्ही अवस्था म्हणजे वृद्ध अवस्था, मृत्यूची अवस्था आणि तिसरं म्हणजे आजारपणाची अवस्था, ही सगळ्यांना जन्माला आलेल्या. कारण आपण जो देह धारण केलेला आहे त्याला 6 अवस्था आहेत. पहिला अवस्था म्हणजे जन्म होतो, ही पहिली अवस्था, आणि शेवटची अवस्था म्हणजे मृत्यू. तेव्हा त्यांना एकदम धसका बसला की मी राजाचा मुलगा असून, माझ्याकडे यथेच्छ सुख असून मला सुद्धा याच्यातून जावं लागेल. आणि त्यांनी त्याच दिवशी ठरवलं की हे सगळं सोडून द्यायचं आणि याच्यातून ज्ञान प्राप्ती करून घ्यायची. आणि त्यांना तळमळ लागली. ती तळमळ त्यांची इतकी टोकाला पोचली की त्याच्या आधी त्यांचं लग्न झालेलं होतं. आणि हे यशोधन नावाच्या सुंदर राजकुमारीबरोबर त्यांचं लग्न झालेलं होतं. आणि पुढे त्यांना एक राहुल नावाचा मुलगा होता. आणि तो छोटा राहुल आणि ती पत्नी झोपलेली असताना रात्री रात्री त्यांचे विचार एका टोकाला पोहोचतात आणि ते बाहेर थोडा थोडा पाऊस पडत असतो. आणि अशा वेळेला ते बाहेर पडतात की नाही, आत्ता मनात आलं तर आता लगेच निघायचं. आणि ते तसे निघून जातात. आणि एकदा घराकडे आपल्या ह्याच्याकडे सगळं बघत बाहेर पडतात, ते परत ते येत नाहीत त्या ठिकाणी. आणि तिथून निघताना त्यांनी सगळे जे काही राजाची वस्त्र घातलेली असतात राजकुमाराची, ती सगळी वस्त्राचा ते त्याग करतात आणि भगवी वस्त्र धारण करतात. आणि असा साधन केल्यानंतर गयेला गेल्यानंतर तिथे निरंजना नावाच्या नदीच्या काठाशी पिंपळाच्या वृक्षाखाली ते आपलं साधना करतात. आणि तिथे बसून साधना करत असताना देवाची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे आणि या दुःखातून आपली सुटका झाली पाहिजे. माणसाला दुःख का होतं याचा त्यांनी विचार केला की दुःख व्हायला काहीतरी कारण असलं पाहिजे. आणि हा विचार करत करत त्यांना आजच्या दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेला त्यांना त्या पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झालेली आहे, दिव्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि त्या वृक्षाला त्यांना बोध झाला, ज्ञान प्राप्त झालं, म्हणून त्या पिंपळाच्या वृक्षाला बोधी वृक्ष म्हटलं जातं. आता हे जे आपण ऐकलं गौतम बुद्धांबद्दल, तर गौतम बुद्ध जेव्हा हे सगळा त्याग करून जातात निघून, पण तिथे गेल्यानंतर ते सगळं जेवण सोडतात, गावातून भिक्षा मागून खातात. अनेक तुम्हाला माहिती आहे की संन्यास मार्ग इतका सोपा नाही आहे. मी म्हणते तुमचा मार्ग एक वेळ सोपा आहे, पण हा मार्ग अतिशय कठीण आहे. कारण याच्यामध्ये लोकनिंदा जास्त सहन करावी लागते, लोकांना सामोरे जावं लागतं आपल्याला. म्हणून अशी लोकनिंदा त्यांची भरपूर झाली. त्यांना क्षणभर असं वाटायचं की हे सगळं सोडून मी परत जाऊ की काय. पण पुन्हा त्यांचं मन तयार होत नव्हतं, कारण त्यांनी घट्ट निर्धार केलेला होता की नाही, ज्ञान प्राप्ती करून घ्यायची आणि ती मला झालीच पाहिजे. आणि असं करताना ते जेव्हा एका झाडाखाली बसलेले असतात तेव्हा हे विचार त्यांच्या मनात जेव्हा येतात तेव्हा त्या झाडावर एक बारीक किडा चढत असतो, बारीक सूक्ष्म किडा. आणि तो किडा जरा वरती चढतो, हवा येते, हवेचा झोत येतो आणि किडा खाली पडतो. परत किडा परत वरती चढायला लागतो, परत हवा येते, किडा परत पडतो. असं 7 वेळा होतं. आणि ते त्या किड्याची गंमत बघत बसलेले असतात की हा किडा प्रत्येक वेळेला प्रयत्न करतोय वरती चढण्याचा, पण त्याला वाऱ्याचा हवा येते आणि त्याला आडकाठी येऊन तो पुन्हा खाली पडतो, पुन्हा मागे येतो. पण 7व्या वेळेला त्याचा प्रयत्न सफल होतो आणि तो किडा वरती निघून जातो. तेव्हा त्यांच्या मनात येतं की साधा क्षुद्र किडा जर एवढं करू शकतो तर मी तर बुद्धिमान माणूस आहे, मला तर बुद्धी दिलेली आहे देवाने, मला तर विचार करण्याची शक्ती दिलेली आहे, तेव्हा मी पाठीमागे का निघू. आणि अशा विचाराने त्यांना त्या किड्याच्या उदाहरणावरून त्यांना लगेचच जाणीव होते की नाही,
हा विचार मनात येणं सुद्धा चुकीचं आहे. कारण संन्यास वृत्ती एकदा घेतल्यानंतर, सगळं आपलं घरदार सोडल्यानंतर अशी स्थिती प्रत्येक संन्याशाला येते. आणि अशा स्थितीतून ते बाहेर पडल्यानंतर गौतम बुद्धांनी जो आपला बोध केलेला आहे, या बोधामध्ये त्यांनी मुख्य दुःखाचं कारण शोधून काढलेलं आहे. ते म्हणतात दुःख ही प्रत्येक मानवाला आहे. दुःख येणं हे स्वाभाविक आहे. जो जन्माला आलाय तो तुकाराम महाराजांनी सांगितलंय तुम्हाला, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. जो जन्माला आलाय त्याला दुःख ही असणारच. म्हणून त्यांनी काय म्हटलंय की दुःख ही प्रत्येकाला स्वाभाविकपणे असणारच, पण त्याच्यावर किती विचार करायचा, ती किती लावून घ्यायची आपल्याला, हे आपल्या हातात असतं. म्हणून बघा, मी जेव्हा मठात होती राहायला, तेव्हा असं कुणीतरी काहीतरी बोललं की वाईट वाटायचं की आपण एवढं सगळं चांगलं करतो, ही माणसं अशी काय बोलतात. तेव्हा मी महाराजांना सांगायचे की या माणसानं म्हणजे काय आहे की नाही बुद्धी की आम्ही काय करतो आणि हे लोक काय विचारतात आणि काय बोलतात. तेव्हा महाराज म्हणायचे लक्ष द्यायचं नाही, बोंबला म्हणायचं. पण तेव्हा आम्हाला वाटायचं की काय महाराज लाईटली घेतात, महाराजांनी त्याला खडसवायला पाहिजे त्या माणसाला, असं आम्हाला वाटायचं. की समोर बोलून त्याला एक कानाखाली मारली पाहिजे किंवा खडसवलं पाहिजे असं आम्हाला वाटायचं. पण महाराज म्हणते लक्ष द्यायचं नाही, आत उतरवायचं नाही, बोंबला म्हणायचं, अशी खून करून मला सांगायचे. मला मोठा विचार पडायचा. पण महाराजांची अशी शिकवण होती की तू लावून घेऊ नको आतमध्ये, हे असं चालायचंच. ही दोन पायाची म्हटल्यानंतर ही अशीच असणार. जसं देह म्हटल्यानंतर दुःख असणार, तसं ही दोन पायाची म्हटल्यानंतर चित्र विचित्र सगळी देवाने निर्माण केलेली असणारच, हे धरूनच चालायचं. आणि मग ते आत्ता खरं वाटायला लागले आम्हाला की जेव्हा आपल्याला हे अनुभव आले, यातून आपण पुढे पुढे गेलो, तेव्हा वाटायला लागलं की नाही, हे किती लावून घ्यायचं आपण आणि कशाला किंमत देऊन सोडून द्यायचं हे आपल्या हातात आहे. म्हणून दुःख हे येणारच, गौतम बुद्धांनी म्हटलेलं. आणि दुसरं त्यांनी म्हटलंय की दुःख कशामुळे येतं, मनात असलेली लालसा, मोह, लोभ यामुळे माणसाला दुःख होतं. ती पूर्ण नाही झाली की त्याला दुःख होतं. म्हणून त्यांनी सांगितलंय की जे आपण डिमांड करतो बघा, मागणी करतो, लालसा करतो, हे आपल्या दुःखाला कारणीभूत आहेत. वासना, आपल्या वासना. आणि या वासना त्यांनी सांगितले की तुम्ही या कमी करा. आणि बघा, आता तुम्हाला 2 साड्या सांभाळणं सोपं आहे की 25 साड्या सांभाळणं सोपं आहे? काय सोपं आहे? 25 साड्या सांभाळणं सोपं आहे, 2 सांभाळणं सोपं आहे. तसं आपलं हे जे दुःख आहे ना, हे एवढंच लावून घ्यायचं आपण, जास्त लावून घ्यायचं नाही. तर जितकं तुम्ही एक एक म्हणजे तुमच्या वासना, इच्छा, कामना या जेवढ्या जास्त तेवढी दुःख जास्त. बघा, परमार्थामध्ये असा नियम आहे, अपेक्षा अनंत, दुःख अनंत. अपेक्षा कमी, सुख जास्त. आणि तुमचा मार्ग कसा आहे? प्रवृत्तीचा मार्ग आहे, म्हणजे संसाराचा मार्ग प्रवृत्तीचा मार्ग आहे. हा मार्ग सुरुवातीला सुखकारक वाटतो, पण अंती दुःखकारक. आणि आमचा जो निवृत्तीचा मार्ग आहे, हा निवृत्तीचा मार्ग सुरुवातीला दुःखदायक, जाऊ का मागे, पण अंती सुखदायक. अंती मोक्षाला जाऊन पोचतो, सुखप्राप्ती होते, समाधानाची प्राप्ती होते, ज्ञान होतं. म्हणून प्रवृत्तीपेक्षा निवृत्ती मार्ग वेगळा आहे. म्हणून हा एक त्यांनी बोध सगळ्या शिष्यांना केला की तुमच्या वासना, तुमची लालसा वगैरे ही तुम्ही कमी करा. आणि हळूहळू कमी करून तुम्हाला त्याची जाणीव होत जाईल की असं जर आपण राहिलं. म्हणून तर बघा तुम्ही तुकडोजी महाराज म्हणतात ना, किती आनंदी आनंद या झोपडीचं माझ्या. वाचा तुम्ही ती संपूर्ण कविता, जर तुम्ही वाचली ना, तर आपल्याला सुद्धा ऐकल्यानंतर वाटतं की हे सगळं सोडून द्यावं, झोपडीत राहावं.
म्हणजे भूमीवरी पडावे आकाश पांघरावे ताऱ्याकडे पहावे या झोपडीत माझ्या. संबंध वर्णन जर आपण बघितलं ते म्हणतात की राजे आणि महाले यांच्यात होती चोऱ्या आणि आमच्या झोपडीच नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. म्हणजे राजे महाल वगैरे या तिथे सगळ्या चोऱ्या होतात, पण झोपडीला आमच्या कुलूप पण नाही, नुसतं दोऱ्या पण नाही बांधलेल्या. का तर काही नाहीच त्याच्यात. पण जे लोक ज्याच्या पाठी लागले ते तिथे नाहीये, पण आम्हाला जे पाहिजे ते तिथे. म्हणजे काय आनंद. म्हणजे संतांनी काय बघितलंय, आमच्या उलट शोधतात. आम्ही बाकीच्या गोष्टी शोधतो, संत आनंद शोधतात. आणि त्यांना माहिती आहे एक आनंद मिळाला तर बाकी मिळालं काय नाही मिळालं काही फरक पडत नाही. आम्ही म्हणजे सांगायचं काय, आपल्या डिमांड आपल्याला दुःख देतात, आपल्या इच्छा आपल्या वासना या पूर्ण झाल्या नाही तर आपल्याला दुःख देतात. म्हणून त्यांनी भर दिलेला जास्त या गोष्टींवर गौतम बुद्धांनी. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलंय की भविष्यात राहू नका, पुढे काय होणार याचा विचार करू नका. माहिती आहे तुम्हाला काय होणार आहे? बोटवरती करा. नाही माहिती? कोणालाच माहिती, मला पण माहित नाही. म्हणजे पुढे काय होणार माहिती नाहीये, मागे भूतकाळ संपलाय, विचार करू नका. मग आता विचार कसला करायचा? वर्तमान काळातला विचार करा, चालू क्षणाचा, की वर्तमान काळात मी कसं आनंदात राहिलं पाहिजे, वर्तमान काळ मला कसा आनंदात घालवता आला पाहिजे आजचा विचार करा. नाही तर काही लोक महाराज सांगायचे बरं का, काही बायका महाराज म्हणायचे 20 वर्ष झालं तरी रडतात असा होता ग बाई. महाराज नक्कल करून दाखवायचे. म्हणजे याला काय म्हणायचं? ज्ञान म्हणायचं नाही. म्हणजे संत तुम्हाला काय देतात? ज्ञान देऊन तुम्हाला सावध करतात. भूतकाळातल्या गोष्टी गेलेल्या आहेत, संपलेल्या आहेत, काळ लोटलाय, आता आठवण करून दुःख करू नका. या आजच्या दुःखाला कारणीभूत आम्ही की बाहेरचे लोक? आपणच. म्हणून मन एव मनुष्याणाम कारण बंध मोक्ष. मनुष्यच आपल्या बंध आणि मुक्ताला कारणीभूत आहे. त्यांनी म्हटलं मला मोकळं व्हायचं, माझं कोणी नाही, मी मोकळा आहे. मोकळा, लगेच मोकळा नाही. माझं हे आहे, माझं ते आहे, माझे भाऊ, माझी बहिणी, माझे सासरे, माझ्या मावशा, हे घेऊन बसलं म्हणजे काय? बद्ध. मग संत म्हणतात हे तू स्वतः जोडलंयस का आम्ही जोडलंय तुला? मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. यानेच लावून घेतलंय स्वतःला, कोणी लावलेलं नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य मी हे उदाहरण का देते तुम्हाला, गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि पुढे त्यांनी काय सांगितलं, ॲज ए लॅम्प कॅनॉट बर्न विदाउट ऑइल, सो मॅन कॅनॉट लिव्ह विदाउट गॉड. जसं दिवा तेलाशिवाय जळू शकत नाही, तसा माणूस हा देवाशिवाय राहू शकत नाही. म्हणून कुणावर प्रेम करा? दिव्यावर सांगितलंय का? देवावर. त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. त्याला विसरू नका, त्याला जाणून घ्या, त्याला प्राप्त करून घ्या. हे उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं पुढे की या जगात 3 गोष्टी या कायम आहेत. एक म्हणजे सत्य, दुसरं म्हणजे सूर्य, आणि तिसरं म्हणजे चंद्रमा. या गोष्टी कधी लुप्त होत नाहीत, कधी नाहीशा होत नाहीत. सत्य पण नाहीसं होत नाही, चंद्रमा पण नाहीसा होत नाही, सूर्य पण नाहीसा होत नाही. या 3 गोष्टी सांगितल्या त्यांनी. की बघा तुम्ही, प्रत्येक गोष्ट जी त्यांनी सांगितलेली आहे ती सांगत असताना त्यांना त्याच्या पाठीमागे त्यांनी बोध केलेला आहे. आणि ते म्हणतात की स्वतःच्या संरक्षणासाठी इतर प्राण्यांचा वध करू नका. आपल्याला संरक्षण मिळतंय म्हणून त्यांचा वध करायचा, त्यांना पुढे करायचं, त्यांना मार बसवायचा, हे असं करू नका. आणि हिंसा करू नका म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. की जी आपण हिंसा करतो वेगवेगळ्या प्रकारची, तशी हिंसा त्यांनी करू नका म्हणून महावीरांनी सांगितलेलं आहे, गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे.
सगळ्या संतांचं म्हणणं एकच आहे की हिंसा केल्यामुळे काय होतं, तमोगुण आपोआप तयार होतो तुमच्यामध्ये. असो, तर हे जे गौतम बुद्धाचा वेगवेगळा बोध त्यांनी सांगितलं आहे, तसं गौतम बुद्धांनी एकदा आपल्या शिष्याला सांगितलं, तू जाऊन भिक्षा मागू नये. आणि तो शिष्य असं जात असताना तो ज्या गल्लीतून जात होता ती गल्ली वेश्येची होती, वेश्येची. आणि ती वेश्यावरती खिडकीत उभी होती. आता वेश्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जी नटून तटून उभी राहते, अशी ती तिथे त्या ठिकाणी उभी होती. आणि नेमकं त्या दिवशी तिच्याकडे कोणीही आलं नाही. आणि कोणीही कस्टमर न आल्यामुळे ती मनात खिन्न झाली होती की मला पैसे पण नाही, मला कोणीच नाही आज, मी तर नटून बसली आहे. आणि तिचं लक्ष त्या खालून जाणाऱ्या संन्याशावर गेलं, जो त्यांच्या गल्लीतून चाललेला होता. तिने त्या संन्याशाला खून केली, बोलवायला पाठवलं आणि वरती बोलवलं. आता संन्याशी निघाला होता भिक्षा मागायला, पण संन्याशाला ती गेली आणि तिने सांगितलं, तुम्ही माझ्या घरी या. संन्याशाने तिच्याकडे बघितलं आणि संन्याशाने काय उत्तर दिलं, तो म्हणाला की आता तर तुझ्याकडे सगळे येतात, पण जेव्हा तुझ्याकडे कोणी येणार नाही तेव्हा मी येईल, हे तुला आज माझं प्रॉमिस. पण तिला त्याचा काय अर्थ कळला नाही, कारण हा याच्यात गूढ अर्थ आहे, तो तिला काहीच कळला नाही. ती म्हणाली की मी तर तुला आज आमंत्रण देते, पण त्यांनी सांगितलं तुझं आमंत्रण मी स्वीकारलेलं आहे, पण जेव्हा तुझ्याकडे कोणी येणार नाही तेव्हा मी येईन. आणि असं सांगून संन्याशी निघून गेला. काही दिवसानंतर ती वेश्या म्हातारी झाली आणि आजारी पडली. आजारी पडल्यानंतर तिला एक जर्जर रोग झाला. आणि तो रोग झाल्यानंतर आता मला सांगा तुम्ही, असं झाल्यानंतर कोण माणसं येतील घरी? जी पहिली गर्दी होती ती येईल? नाही, ते सगळंच बंद झालं. आणि तिला असा आजार झाल्यामुळे तिला गावाच्या बाहेर एक झोपडी बांधून तिथे तिला ठेवलं कॉटवर. आणि तिच्या सबंध अंगाला पोट झालं आणि तिथेच तिच्याकडे कोणी बघेना, पण तिच्या शरीराची दुर्दशा झाली. आणि मग त्या संन्याशाला आठवलं की आपण त्या वेश्याला एक प्रॉमिस दिलं होतं की जेव्हा कोणी तुझ्याकडे येणार नाही तेव्हा मी तुझ्याकडे येईन. तेव्हा त्या वेश्या पण ती वाट बघत होती की यांनी जे सांगितलंय पण अजून हा आलेला का नाही. कारण त्याचं ते वर्णन आणि त्याचं ते त्याच्याकडे बघितल्यावर, संन्याशाकडे त्याचे कपडे, त्याचा चेहरा वगैरे सगळं बघितल्यानंतर ती त्याच्यावर मोहीत झाली होती आणि तिने त्याला आमंत्रण दिलं होतं येण्याचं. पण यांनी असं दिल्यानंतर, म्हटल्यानंतर ती त्याच्या येण्याची वाट बघत होती. आणि नेमकं असं झालं की काही काळ लोटल्यानंतर तिची जेव्हा अशी अवस्था झाली तेव्हा त्या संन्याशाला तिची आठवण आली की आपण तिला असं प्रॉमिस दिलं होतं, तेव्हा आपल्याला आता तिच्याकडे जाऊन बघायला पाहिजे. तो तिच्या गल्लीतून परत भिक्षेला जात असताना त्याने वरती बघितलं तर वरती कोणीच तिला दिसलं नाही. तेव्हा त्यांनी चौकशी केली की इथे जी राहत होती ती कुठे गेली. तेव्हा त्यांनी सांगितलं की ती आजारी पडली, तिला मोठा मार झाला आणि तिला गावाच्या बाहेर झोपडीमध्ये ठेवलेली आहे. तेव्हा तो तिला शोधत त्या झोपडीमध्ये संन्याशी जातो आणि ती बिवळत पडलेली असते. आणि त्यावेळेला तिच्या तोंडात देवाचं नाव येतं. आणि त्यावेळेला तो संन्याशी तिच्या जवळ जातो तर बघतो तर तिच्या सबंध शरीराची दुर्दशा झालेली असते. म्हणजे हातापायांना सुरकुत्या पडलेल्या असतात, चेहरा सुकलेला असतो, रंग काळा झालेला असतो, कृश झालेली असते. म्हणजे आजारी असल्यामुळे तिची परिस्थिती एकदम त्याच्या पूर्वी कशी होती त्याच्या विरुद्ध झालेली असते आणि ती शेवटच्या घटका मोजत असते. तेव्हा संन्याशी जाऊन तिला सांगतो, बघ मी तुला प्रॉमिस दिलं होतं की जेव्हा कोणी येणार नाही तेव्हा मी येईन. आणि मग तो तिचा हात हातात घेतो आणि सांगतो, बघ एकेकाळी तुझ्याकडे किती गर्दी होती, पण आज तुला बघायला पण कोण नाही, म्हणून मी आत्ता आलोय. म्हणजे आपल्याला जे सुरुवातीला तरुण वयामध्ये
जे आपलं तारुण्य, आपलं कपडे, आपले दागिने, आपलं सौंदर्य, हे जे आपल्याला, ज्याच्यामुळे आपल्याला गर्व निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो, तो अहंकार शेवटी आपणच आपल्याकडे बघितल्यानंतर एका क्षणात नाहीसा होतो. आणि जगाबद्दल जे आपल्याला प्रेम वाटतं, ओढ वाटते, ती एका क्षणामध्ये आपली नाहीशी होऊन जाते. असं तिला ज्ञान शेवटी संन्याशी पण देतो, आणि तिला पण संन्याशी आल्यावर तिचा हात हातात घेतल्यानंतर तिला लगेच जाणीव होते. आणि तो सांगतो की बघ, मी माझं प्रॉमिस पूर्ण केलं, आज तर तुझ्याजवळ कोणी नाही, पण तू आता देवाचं नाव घे. की शेवटी जरी तू देवाचं नाव घेतलंस तरी तू त्या रस्त्याने प्रवास तुझा चालू होऊन जाईल, परलोकाच्या दृष्टीने तुझा प्रवास चालू होऊन जाईल. म्हणजे शेवटच्या क्षणाला त्यांनी तिला जाऊन बोध केलेला आहे की ज्याच्यावर आपण अहंकार करतो, ज्याच्यावर आपली ज्या गोष्टी आपल्याला त्यावेळेला खऱ्या वाटतात, त्यानंतर त्याची स्थिती काय होते. आणि अशी ही गौतम बुद्धाच्या शिष्याची गोष्ट आहे. वास्तविक गौतम बुद्धांच्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर भरपूर आहे, इथे वेळ पुरणार नाही. आणि एक से एक गोष्टी सगळ्या बोध देणाऱ्या आहेत, प्रत्यक्ष गौतम बुद्धांच्या पण. म्हणून त्यांनी काय सांगितलं तुम्हाला की या जगात 5 गोष्टी माणसाला उन्मत्त करतात. उन्मत्त करतात म्हणजे काय? अहंकार निर्माण करतात माणसामध्ये. पहिलं म्हणजे त्याची संपत्ती, त्याच्यामध्ये अहंकार निर्माण करते. दुसरं म्हणजे बल, मी बलवान आहे, मी शक्तिवान आहे, माझ्यासारखा बलवान कोण नाही, हा अहंकार. तिसरं रूपाचा अहंकार. चौथं पैशाचा अहंकार, जातीचा अहंकार, माझी जात श्रेष्ठ, मी श्रेष्ठ, मला जगात महत्व आहे, हा अहंकार. ज्ञानाचा अहंकार 5वा, हा ज्ञानाचा अहंकार सुद्धा गौतम बुद्धांनी सांगितलं हे 5ही अहंकार माणसाच्या नाशाला कारणीभूत होतात. मग तो रूपाचा अहंकार असू दे, पैशाचा असू दे, जातीचा असू दे, आणखी पक्षाचा असू दे, कुठलाही अहंकार हा व्यक्तीच्या नाशाला कारणीभूत होऊन जातो. म्हणून त्यांनी सांगितलं अहंकार ठेवू नका. म्हणजे अशी वेगवेगळी उदाहरणं त्यांनी देऊन आपल्याला सगळ्यांना पटवलेलं आहे की माणसाला दुःखाला कारणीभूत जास्त आपणच आहोत. त्यांनी सांगितलं की माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख जास्त येतं आणि सुख कमी असतं. पण दुःख आल्यानंतर सुद्धा त्याचं कारण जर आपण शोधलं की मला हे कशामुळे झालं. आता आपण पोटभर जेवलो आणि पोट दुखायला लागलं आपलं, तर आपण कारण शोधलं पाहिजे, पोट कशामुळे दुखतंय. आपल्याला लगेच कळतं की आपण पोटभर जेवलोय, ओव्हर खाल्लेलं आहे आपण. आणि हे ओव्हर खाल्ल्यामुळे आता फणसाचे दिवस आहेत तुम्हाला माहिती आहे, खातात 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 फणस, आणि तहान लागलं की पाणी पितात आणि झालं पोट दुखायला चालू. याला कारणीभूत कोण आहे? फणस का तुम्ही? तुम्हीच कारणीभूत आहे. म्हणजे तुम्ही शोधा त्याचं कारण की हे दुःख मला कशामुळे झालं, माझ्या मूर्खपणामुळे झालं. म्हणजे प्रत्येक घटना ही जर तुम्ही नीट ॲनालिसिस केला तर तुम्हाला कळेल की त्याच्यातून कसं बाहेर पडायचं, त्याच्यातून मार्ग कसा शोधून काढायचा आणि त्याचं कारण कसं शोधून काढायचं हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. अभ्यासाने आपला स्वतःचा विचार करून, आपली पात्रता बघून, आपला विचार बघून, आपलं सामर्थ्य बघून तो विचार प्रत्येकाने केला पाहिजे. म्हणजे इथे पण गौतम बुद्धांनी आपल्याला सगळ्यांना त्यांचा बोध जर आपण वाचला तर संपूर्ण बोध या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी केलेलं फार फार मोठं आहे. ते गौतम बुद्धांबद्दल सांगायचं म्हणजे ते वेळ पूर्ण असो. तर असं हे गौतम बुद्धांचं संपूर्ण चरित्र आहे. आणि हे चरित्र झाल्यानंतर गौतम बुद्धांनी वयाच्या, म्हणजे पुस्तकात लिहिलेलं आहे, वयाच्या 80व्या वर्षी कुशीनगर इथे महानिर्वाण झालेलं आहे त्यांचं. आणि ते महानिर्वाण व्हायच्या आधी गौतम बुद्धांचा एक शिष्य असतो आणि तो नेहमी त्यांच्या बरोबर असतो. तेव्हा ते शिष्याला सांगतात, जा भिक्षा मागून आण, तू आणलेलं आपण खायचं. आणि हे वाचताना मला पण आठवण आली की आम्ही दादरच्या मठात होतो राहायला.
आणि महाराज आणि आम्ही जवळजवळ 1 महिना होतो तिथे राहिला, श्रावण महिना. तेव्हा महाराज मला म्हणाले, तू भिक्षा मागून आणायची आणि तुझी भिक्षा येईपर्यंत मी जेवणार नाही, तू आणि मी बरोबर जेवायचं. महाराजांना मी म्हटले, या मुंबईत भिक्षा कशी मागायची, तू जा, का भिक्षेचं कारण सांग, की मला गुरूंची आज्ञा आहे, मी या मार्गात प्रवेश केलेला आहे, हे सगळी तुझी माहिती थोडक्यात सांग आणि मग तुला सगळी व्यवस्था आपोआप होऊन जाईल. जेव्हा गुरु आपल्याला सांगतात तेव्हा गुरुच आपलं पुढचं काम करून टाकतात. आपण उगीच घाबरतो. इतकं आपलं, जसं भाऊसाहेब महाराजांनी म्हटलेलं आहे की आकाश कोसळलं, वीज कोसळली तरी नामाला सोडू नका. कशासाठी सांगितलं त्यांनी, की ते नामच तुम्हाला तारेल. ज्याचं तुम्ही नाम घेताय तेच तुम्हाला तारेल. मग तुम्ही ही काळजी कशाला करता. म्हणजे असं तुम्हाला त्यांनी सांगितलेलं की ईश्वर तुमची सगळी काळजी घेईल. मग हे करत असताना, आता मी उदाहरण काय देत होती, काय आवाज काढता, जेवलाय का नाही. हा, स्वामींनी भिक्षा मागायला मी बघितलं. म्हणजे मी सांगताना मी रंगात आली, पण तुमच्या लक्ष आहे का बघू द्या आधी, नाही तर मग आमची नुसती बडबड व्हायची फक्त. तर ते तसं भिक्षा मागायला पाठवलं आणि इकडे त्यांनी देह सोडला गौतम बुद्धांनी. तेव्हा त्याला रस्त्यात कोणीतरी भेटलं आणि सांगितलं, अरे तू काय भिक्षा मागतोय. तिकडे तर गुरूंनी देह ठेवला. त्याला इतकं वाईट वाटलं की कशाला मला भिक्षाला पाठवलं, मी तर शेवटच्या क्षणी त्यांच्या जवळ बसतो, काहीतरी बोलले असते मला. म्हणून त्याला खूप वाईट वाटलं. म्हणून तो आला आणि त्याला असं सारखं वाटायला लागलं की गुरूंनी मला काहीतरी बोध केला पाहिजे, की असं का झालं, ते मला सोडून का गेले. तेव्हा गौतम बुद्धांनी त्याला दृष्टांत दिलेला आहे की बघ, तू माझ्याजवळ राहिलास, माझी सेवा केली, आता तुझी स्थिती कशी आहे, एक पाय पाण्यात, एक पाय वाळूवर. नदीवर जाताना एक पाय पाण्यात, एक पाय वाळूवर. तो एक पाय उचल आणि पाण्यात ठेव, बस तू पूर्ण. दोन्ही पाय पाण्यात राहतील म्हणजे तू पूर्ण. तुझा फक्त एक पाय माझ्यामध्ये अडकलेला होता, तेवढा काढ आणि पुढे टाक, दुसऱ्या पायाजवळ आणून ठेव, म्हणजे तू पूर्ण आहेस. हे जेव्हा गौतम बुद्धांनी त्याला ती प्रचिती दिली तेव्हा त्याला कळलं की नाही, आपल्या पाठी तर गुरु आहेतच. की गुरूंनी माझी सगळी काळजी, मला जे काही दुःख झालं होतं ते गुरूंनी ओळखलं आणि गुरूंनी मला बोध केला की नाही, तू पूर्णच आहेस, तू माझ्याजवळ राहून पूर्ण ऐकलेलं आहेस, पूर्ण सेवा केलेली आहेस. आणि एक पाय तुझा पाण्यात आहे, एक वाळूत आहे, तो एक वाळूचा पाय उचल आणि पाण्यात टाक, झाली तुझी यात्रा पूर्ण. आणि तिथे त्याला समाधान झालेलं आहे की आपल्याला गुरूंनी असं म्हटलं आणि आपल्या म्हणजे एक प्रकारचं बक्षीसच होतं त्याच्या दृष्टीने की असं आपल्याला शेवटचा बोध त्यांनी केला. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे गौतम बुद्धांचं महानिर्वाण झालेलं आहे कुशीनगरला. म्हणून कुशीनगर ही जी काय त्यांची 5 तीर्थक्षेत्र आहेत, त्यात कुशीनगर एक त्यांचं तीर्थक्षेत्र मानलं जातं. असो, तर हे जर आपण जर बघितलं तर गौतम बुद्धांप्रमाणेच आपल्या महाराजांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे. महाराज काय सांगायचे, ज्ञानाचा अहंकार सगळ्यात वाईट, पैशाचा अहंकार सगळ्यात वाईट, मी मोठा, मी असा, मी तसा. म्हणजे महाराज सुद्धा तेच सांगत होते. जे गौतम बुद्धांचे विचार तेच महाराजांचे विचार. महाराज सांगायचे, दुःखाचा तुम्ही विचार करता म्हणून दुःख होतं, विसरल्यावर दुःख कसलं. विसरलो आपण, एखादी गोष्ट घडून गेली तीच परत परत उघडण्यात काय अर्थ आहे. पुसून टाकायचं. म्हणजे पुसण्याची जी कला आहे ती जी गौतम बुद्धांमध्ये होती तीच महाराजांच्या मध्ये होती. महाराजांच्या अशा अनेक गोष्टी आपण बघितल्या की त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या परीक्षा झाल्या त्यांच्या, पण सगळ्यांना पुसून पुन्हा त्याच लोकांशी, त्याच शत्रूशी ते पुन्हा बोलायला. आणि ते पहिलं मला काहीच माहीत नाही अशा ताटात ते त्यांच्याशी बोलायचे आणि वागायचे. म्हणजे सगळ्या संतांकडे जर आपण बघितलं
की असे मोठे संत म्हणते मी, आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी संत, यांची कॅटेगरी जर आपण बघितली तर सगळ्या संतांची जवळजवळ सारखी आहे. म्हणूनच हे यांना महागुरु म्हणतात, महामानव म्हणतात. आणि म्हणून गौतम बुद्ध त्यांच्यात संबंध म्हणजे जर त्या 10,000 सगळ्यांच्या मध्ये पहिला नंबर गौतम बुद्धांचा लागलेला आहे. आणि अशा तऱ्हेने गौतम बुद्धांचं आपण बघितलं. आणि ही मला खरा म्हणजे मला गौतम बुद्धांचा वाढदिवस एवढंच माहिती होतं, पण जेव्हा मी बघितलं की वाढदिवस पण तोच, महानिर्वाण दिवस पण तोच, आणि ज्ञानप्राप्ती झाली तोच दिवस, अशी व्यक्ती म्हणजे फक्त गौतम बुद्ध. बघा, तुम्हाला जो जन्मदिवस तो तुमचा लग्नाचा दिवस असतो का? ती तारीख असते का? नाही. म्हणजे इथे जर एकही आपली तारीख टॅली होत नाही, पण संतांचं बघा कसं असतं. म्हणून अशा महान संतांना आपण नमस्कार करून त्यांच्याकडे, महाराजांच्याकडे, अशा संतांकडे त्यांना नमस्कार करून त्यांच्याकडे एकच प्रार्थना करूया की सदा सत्संगला भावा घडावी नित्य गुरु सेवा मागणी हेची मागूया आदरे आदिबंधू हरिहरा सिद्धरामाया आदरे आदिबंधू हरिहरा आडसिद्धाया आदरे आदिबंधू. बघा, तुम्हाला एक महत्त्वाचं मी सांगायचं विसरली की बौद्ध धर्माकडे जर आपण बघितलं तर त्यांची 3 घोषणा आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. बुद्धं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. या 3 घोषणा ते देतात. तर बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे गौतम बुद्धांचं नाव सिद्धार्थ असून सुद्धा बुद्ध या शब्दाचा अर्थ की बुद्ध म्हणजे अगाध ज्ञानी, आकाशा एवढं ज्ञान असलेली व्यक्ती, त्यांना बुद्ध म्हटलेलं आहे. म्हणजे गौतम बुद्धांना जेव्हा त्यांचा उपदेश लोकांनी ऐकला तेव्हा लोकांनी त्यांचं नाव बुद्ध ठेवलं. म्हणजे बुद्ध हे व्यक्तीचं नाव नसून बुद्ध म्हणजे आकाशा एवढं ज्याचं ज्ञान आहे अशी व्यक्ती. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला गौतम बुद्धांची कल्पना येते. म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं म्हणजे आकाशा एवढं ज्याचं ज्ञान आहे अशा महापुरुषाकडे गेल्यानंतर, त्याच्या सहवासात बसल्यानंतर, त्यांचे विचार ऐकल्यानंतरच आपल्याला खऱ्या ज्ञानाची ओळख होते. म्हणजे असे महापुरुष म्हणजे सद्गुरू. गौतम बुद्ध काय आणि आपले सद्गुरू काय, म्हणजे दोघांना एकच व्याख्या लागू पडते. असे महासद्गुरू म्हणजे त्यांना आपण शरण जायला पाहिजे. म्हणून त्यांची पहिली काय आहे घोषणा, बुद्धं शरणं गच्छामि. म्हणजे त्यांना जर आम्ही शरण गेलो, अशा अगाध ज्ञानी महाज्ञानी संतांना शरण गेलो तर आम्हाला आमच्या ज्ञानाची ओळख ते आम्हाला करून देतात. म्हणून संघं शरणं गच्छामि. संघं म्हणजे संघ म्हणजे संघटना. संघटना म्हणजे आता कुठलंही कार्य माणूस एकटा करू शकत नाही. आता मी या ठिकाणी प्रवचन एकटी करते, पण या सगळ्या गोष्टी करायला माणसं लागतात, संघटना लागते. जर स्वयंपाक एकाच बाईंनी केला तर 1 वाजता जेवण मिळेल, पण तेच जर 4 बायकांनी मिळून थोडं थोडं केलं तर लगेच 2 तासात जेवण होईल. कुठलंही महान कार्य एकटा माणूस करू शकत नाही. तो किती जरी हुशार असला तरी त्याला संघटना पाहिजे. म्हणून इथे संघटना, संघं शरणं गच्छामि, त्या संघटनेला सुद्धा आपण शरण गेलं पाहिजे. म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन संघटनेने ते कार्य केलं पाहिजे. पण ते कार्य करताना त्या संघटनेला जॉईन तर झालं पाहिजे ना. तुम्ही घरात बसून होईल का? मग जॉईन होण्यासाठी तुम्ही त्यांना शरण गेलं पाहिजे, त्यांच्या सहवासात गेलं पाहिजे आणि संघटना वाढवली पाहिजे, तरच महान कार्य होऊ शकतं. आणि तिसरं काय, धम्मं शरणं गच्छामि. धम्म म्हणजे धर्म. आता धर्म म्हणजे तुम्हाला महाराजांनी अनेकदा व्याख्या सांगितली की धर्म म्हणजे चैतन्य.
चैतन्याला धर्म हे नाव आहे. क्रियते अनेन इति धर्म, ज्याच्या योगाने आपलं धारण पोषण होतं त्याला धर्म हे नाव आहे. धर्म म्हणजे चैतन्य. म्हणजे इथे सगळं जसं त्यांनी सांगितलं, ॲज अ लॅम्प कॅनॉट बर्न विदाउट ऑइल, सो मॅन कॅनॉट लिव्ह विदाउट गॉड. त्यांनी गॉड म्हटलंय, महाराज चैतन्य म्हणतात. एकच दोघांचा अर्थ. म्हणून धम्मम शरणम गच्छामी म्हणजे धर्माला शरण जा. म्हणून संतांनी काय केलं, धर्माला शरण गेले. धर्माचं स्मरण केलं, धर्माचं नित्य वाचन केलं, धर्माचं ऐकलं मोठ्या मोठ्या संतांकडून. आणि त्यामुळे ते शरण गेल्यामुळे जसं महाराज म्हणतात की आत्म्याला शरण जा, आत्म्याला शरण जा. आणि महाराज कसं सांगायचे की आत्म्याला शरण जाणं म्हणजे काय, जसं सुवर्णमणी सोनिया एक कल्लोळ जैसे पाणीया, म्हणजे सोन्याच्या माळेमध्ये जो मणी सोन्याचा जसं सोन्याला शरण असतो, एकत्र जोडलेला असतो, तसं आपण या देवाला सगळ्यांना एकत्र जोडलेलो आहोत, म्हणजेच आत्म्याला. म्हणून धम्म म्हणजे धर्म, त्या धर्माला आपण शरण गेलं पाहिजे. म्हणजे या तिघांचा अर्थ तुम्हाला कळला की बौद्ध धर्म त्यांना बौद्ध ह्या धर्म आहे. पण बुद्ध त्यांना का म्हटलं, तर बुद्धाची व्याख्या मी तुम्हाला सांगितली की महाज्ञानी, अगाध ज्ञानी, आकाशा एवढं ज्ञान असलेल्या व्यक्ती त्याला बुद्ध म्हटलं जातं. म्हणून लोकांनी त्यांचं नाव ठेवलं बुद्ध, नाहीतर त्यांचं गौतम म्हणून नाव होतं, सिद्धार्थ नाव होतं, पण ते गौतम बुद्ध म्हणून प्रसिद्ध झाले. तर हे जे महत्त्वाचं होतं हे सांगायचं राहिलं होतं. म्हणून आत्ता महाराज नमस्कार करताना आणि प्रार्थना करताना मला एकदम आठवलं, म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. राजा सद्गुण सिद्धरामेश्वर सद्गुण श्री भाऊसाहेब